ही 4 राज्य निर्णायक ठरतील. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा असेल. 48 पैकी आम्ही किमान 35 प्लस जागा जिंकण्याच्या मार्गावर आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तिन्ही पक्षांनी अत्यंत काळजीपूर्वक लोकसभेच्या जागा वाटपात आपली भूमिका बजावलेली आहे. आणि आघाडी आणि युती म्हटली एखाद दुसऱ्याच जागेवरून वाद होतो. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्ष होतो. युतीमधलं जागा वाटप हे किती अवघड असतं, कारण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की हा मतदारसंघ आम्हालाच सुटावा आणि प्रत्येकाला वाटतं की आमचीच ताकद आहे. आणि त्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा मान सुद्धा प्रत्येकाने राखला पाहिजे. हे मी नेहमी सांगतो, आम्ही नेहमी सांगतो. जसं शिवसेनेच्या बाबतीत म्हणाल, मुंबई आमच्यासाठी महत्त्वाची आहे, आम्ही 5 किंवा 4 जागा तिथे लढतो आहोत. तसंच सांगलीच्या बाबतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सांगलीतले काही प्रमुख काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची एक भूमिका आहे, त्यांनी ती भूमिका व्यक्त केली आणि त्या भूमिकेचा आणि त्यांच्या भावनेचा एक राजकीय नेता म्हणून मी आदर करतो. जसं कोल्हापूर आहे, कोल्हापूरची जागा आमची स्वतःची, तिथे खासदार निवडून आला आमचा, पण आम्ही ती जागा काँग्रेसकडे दिली, कारण छत्रपती शाहू महाराजांना लढायचं आहे तिकडे. रामटेक आमचा विद्यमान खासदार तिकडे होता अनेक वर्ष, त्या जागेची आग्रही मागणी काँग्रेसनं केली, आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. अमरावती आम्ही अनेक वर्ष जागा लढतोय आणि जिंकतो आहोत. तीही जागा काँग्रेसचा हट्ट होता की आमच्याकडे उत्तम उमेदवार आहे आणि आम्हाला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ती जागाही आम्ही काँग्रेसकडे सोपवली. अशी देवाणघेवाण ही आघाडीमध्ये होत असते. त्यानुसार सांगली आम्ही लढावी अशी पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली. आम्हाला असं वाटलं की आम्ही जागा लढावी, कोल्हापूरच्या बदल्यात सांगली लढावी. त्यानुसार वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यावरती आम्ही हा निर्णय जाहीर केला. आणि मला वाटतं जे काय सांगलीमध्ये तुम्हाला थोडेफार भावना जरा जोरदार पद्धतीने दिसत आहेत, त्या 1-2 दिवसामध्ये शांत होतील. विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, हे दोन्ही महत्त्वाचे राजकीय कार्यकर्ते आहेत. किंबहुना महाविकास आघाडीचं सरकार बनत असताना विश्वजित कदम यांची भूमिका फार महत्त्वाची होती, त्या तरुण नेत्यांची सगळ्या. आणि उद्याच्या राजकारणामध्ये विशाल पाटील यांना सुद्धा महत्त्वाची भूमिका नक्कीच मिळेल आणि त्यासाठी शिवसेना पुढाकार घेईल असं आम्ही ठरवलेलं आहे. आम्ही एक प्रस्ताव त्या संदर्भातला दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठांकडे पाठवलेला आहे सगळ्यांनी मिळून. त्याच्यावरती आज उद्याकडे चर्चा होईल आणि सांगलीतला विषय संपेल. मला असं वाटतं हे आता पुरेसं आहे आणि तुम्हाला जे हवं आहे हे एवढंच आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हा प्रस्ताव तुमच्यापर्यंत कुणी मांडला, हे मांडणारी व्यक्ती कोण होती? 4 भिंतीतल्या गोष्टी आम्ही उघड करणं बरोबर नाही. 5 लोकांच्या काँग्रेसच्या समोर असं ठरलं असं तुम्ही सांगितलं. 5 व्यक्ती काँग्रेसच्या कोण होत्या? बघा, जागा वाटपामध्ये काँग्रेसचे नक्कीच 4-5 लोक येत होते. शिवसेनेकडून मी स्वतः किंवा माझ्याबरोबर विनायक राऊत असायचे. आम्ही फार 1-2 लोक असायचो. काँग्रेस हा मोठा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे ते 5-5, 6-6 लोक जागा वाटपामध्ये असतात आणि प्रत्येकाच्या भूमिकामध्ये कधी कधी थोडाफार बदल असतो. पण हा निर्णय एकमताने झाला, अनेक निर्णय एकमताने झाले आणि जागा वाटपामध्ये आघाडी युतीमध्ये अशा प्रकारचे वाद मतभेद होत असतात. ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही. महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृतरित्या सांगलीची उमेदवारी ही जाहीर करण्यात आली आहे का? मला असं वाटतं की शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रत्येक पक्ष आपापला उमेदवार जाहीर करतो. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकही
उमेदवारी जाहीर करण्यात आली नाही. शिवसेनेनं उमेदवार जाहीर करण्याआधी दिल्लीतून काँग्रेसची यादी आली आणि त्यात पहिल्या 7 उमेदवारांची यादी होती. आपल्याला माहीत असेल, काँग्रेसची वेणुगोपाल यांच्या सहीची यादी होती. आता त्यानंतर आम्ही आमची यादी जाहीर केली. आम्हाला माहिती आहे की आम्ही कोणत्या जागा लढतोय. काँग्रेसला माहिती आहे ते कोणत्या जागा लढतात. राष्ट्रवादी काँग्रेसनं काल 2 जागा जाहीर केल्या आहेत, मला वाटतं बीड आणि भिवंडी. आता भिवंडी संदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाची वेगळी भूमिका आहे, आपल्याला माहीत असेल. वंचितने जाहीर केलेला उमेदवार तुम्हाला आयात करावा लागला असं आपल्याला वाटत नाही? मला असं वाटत नाही. वंचितच्या आधीच चंद्रहार पाटील हे आमच्याशी चर्चा करत होते. मातोश्रीवर त्या आधीच ते आले होते. नाही. प्रकाश आंबेडकरांना भेटणं हा काय गुन्हा नाही. वंचितने जाहीर केली ती उमेदवारी. नंतर त्यांनीच त्याला त्याच दिवशी स्थगिती दिली आहे. आता तुमच्या मनात जे विशाल पाटलांच्या बाबत जे सगळा भविष्यातला जो निर्णय आहे त्या संदर्भात त्यांच्याशी कोणती चर्चा झाली आहे का? काँग्रेसचे मनमिळावपणा कुठे तर होईल असं काँग्रेसचे वरिष्ठ नेते त्यांच्याशी चर्चा करतात. साहेब, महत्वाचा मुद्दा आहे की भाजपचा पाडाव करणं हे महाविकास आघाडीचं मुख्य उद्दिष्ट आहे असं तुम्ही रोज सकाळी सांगताय आणि रोज ऐकतोय. त्याच्यामध्ये मेरिटवरती जागा वाटप झालं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. सांगलीच्या बाबतीत शिवसेनेनं काय निर्णय बघितलं? महाविकास आघाडीची एकजुटता आणि सांगलीतल्या लोकांना जो बदल हवा आहे, सध्याच्या खासदारांपासून जी सुटका हवी आहे, हेच मेरिट आहे. संपूर्ण देशामध्ये हेच मेरिट लावून आम्ही जागा वाटप करतोय. व्यक्ती नाही, महाविकास आघाडी. महाविकास आघाडी म्हणून आहे ना एकजुटता. तुम्हाला 2 दिवसात दिसेल ना एकजुटता. साहेब, महाविकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणुकीला सामोरे जाताय. काँग्रेस पक्षामध्ये खूपशी नाराजी आहे. अशा वेळेला राष्ट्रवादीनं सांगलीतल्या जागेसाठी तुम्हाला काय ॲश्युरन्स दिलाय का की ही आम्ही आमच्या बळावरती जागा निवडून आणून देतो? काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष शिवसेनेबरोबर राहतील महाविकास आघाडी म्हणून. एकट्या राष्ट्रवादीची जबाबदारी नाही. अध्यक्ष आहेत सांगलीचे. महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत. 48 जागा जिंकण्यासाठी प्रत्येकाला प्रत्येक मतदारसंघात एकमेकांची गरज ही लागणारच आहे. महाविकास आघाडी काँग्रेसवर तुम्हाला असं वाटतंय का की महाविकास आघाडीमध्ये जो आता घोळ झालाय त्याला अशोक अजिबात घोळ नाही. नाही जो आता पेस निर्माण झालाय त्याला जे नुकतेच भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण काही जबाबदार आहेत का? कारण प्राथमिक चर्चेमध्ये अशोक चव्हाण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी होते. नाही, मी कोणालाही याच्यात दोष देणार नाही. अशोक चव्हाण जरी आज या आघाडीत नसले तरी ही संपूर्ण जबाबदारी सामुदायिक असते. एकावरती उमेदवारी जाहीर झाल्यापासून संभ्रम तयार झाला. मला असं वाटत त्याला नाही. जोडूनच प्रश्न विचारतो की शिवसेनेनं महाविकास आघाडीशी संवाद साधून सांगलीचा निर्णय घेतला असता, त्याच्याऐवजी तुम्ही म्हणजे घाई करून जो काही निर्णय तसं नसतं. आज चुकला असं कुठेतरी वाटतंय का? मला असं अजिबात वाटत नाही. तर रामटेकचा निर्णय आमच्याशी न चर्चा करता उमेदवार जाहीर झाला, आम्ही कुठे मत व्यक्त केलं? तुम्ही काँग्रेसला सुचवलं तर काँग्रेस उमेदवार द्यावा आणि तो मशाल चिन्हावरती लढावा म्हणून तुम्ही दिला का प्रस्ताव? असा प्रस्ताव आम्ही काही दिला नाही. आमचा उमेदवार आमच्यापाशी आहे आणि तो मशाल चिन्हावर लढतो. नाही, खुद्द उद्धवजींनी हा कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा कुठलाही प्रस्ताव या ठिकाणी झाला होता, चर्चा झाली होती. असं कोण म्हणताय? सतेज पाटील कोणत्याही चर्चेत नव्हते. खुद्द उद्धवजींनी सतेज पाटील किंवा त्याला विश्वजित कदम सुद्धा कोणत्याही चर्चेत नव्हते. सतेज पाटील किंवा विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. पण ज्या चर्चा वारंवार झाल्या त्याच्यामध्ये सतेज पाटील किंवा विश्वजित कदम नव्हते. अर्थात वरिष्ठ नेत्यांना जिल्ह्यातल्या प्रमुख नेत्यांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो. आम्ही सुद्धा घेतो. खुद्द उद्धवजींनी चंद्रहार पाटलांची जे नेते उपस्थित होते ते आज का बोलत नाहीत काँग्रेसचे? हा प्रश्न आमचा मूळ प्रश्न. बोलू द्या ना. ते का बोलत नाहीत? तुमच्यासोबत चर्चेला जे 5 नेते होते ते आज का सांगत नाही की आमच्या समोर ठरलंय? आमच्यासाठी सांगलीचा विषय महत्त्वाचा नाही. तुम्ही वारंवार मला सांगलीवर विचारताय. सांगलीवरती माझं जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून झालं. मगाशी सांगितलं की बंद आड पूर्वी चर्चा होती ती जाहीर करायची नाही, अशी जी एक चर्चा झाली होती ती जाहीर न केल्यामुळे थोडंफार राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे जर तुम्हाला जर सिक्युरिटी दिली असेल तर कोण नेते आहेत काँग्रेसचे सांगायला अडचण काय आहे? कशाला सांगायचं? सांगली शिवसेना लढत आहे बस. एक भावना रावसाहेब, हायकमांडनं आता अर्जंट विश्वजित आणि विशालला दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. हा, तुम्हाला काय वाटतं यावर? काय त्यांचा हायकमांड आहे.
आता आमचं पण हायकमांड आम्हाला बोलवतं ना. तुमचा महाविकास आघाडीमध्ये तुमचा सोबत राष्ट्रवादीशी आहे, तसा तुमचा आता काँग्रेसशी शिवसेनेचा राहिला नाहीये का? 100% अधिक जास्त राहिलेलं तुम्ही आहे. आता तिघांच्या नेतृत्वात नावं घेताना शिवसेनेचं आणि राष्ट्रवादीचं घेतलं, पण काँग्रेसचं नेतृत्व कोण आहे हे तुम्ही खुलं केलं नाही. राष्ट्रवादीचं नेतृत्व एकच आहे, शरद पवार. काँग्रेसचं नेतृत्व हे असं विस्तारलेलं आहे. कोणाची नावं घ्यायची? आमची चर्चा ही दिल्लीमध्ये खरगे साहेबांशी होते, सोनिया गांधींशी होते, राहुल गांधींशी होते, वेणुगोपालजीशी होते, मुकुल वासनिक हे त्या संपूर्ण जागा वाटपा संदर्भात जे राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी होते. महाराष्ट्रातले नाना पटोले, आणखी कोणाशी व्हायला पाहिजे? महाराष्ट्रातले प्रमुख नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे या राज्याचे प्रमुख नेते आहेत आणि ते अनेकदा आमच्यावर बैठकीला उपस्थित असतात. मगाशी तुम्ही काही वेळापूर्वी बोललाय तुम्ही की जर आले तर सोबत घेऊन नाही तर वगळून, जर मैत्रीपूर्ण लढत झाली तर काय चित्र असेल असं तुम्हाला वाटतं? मी वगळून हा शब्द वापरला नाही. तुम्ही शब्द दुरुस्त करा. रावसाहेब, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. चांगली गोष्ट आहे. आम्हाला तेच समोर हवे होते. आज नाना पटोले आज दुपारी मगाशीच म्हटले की संजय राऊत हे परिस्थिती पाहण्यासाठी गेले. परिस्थिती बघायला गेलेले, त्याच्या आल्यानंतर निर्णय होईल. नाना अजूनही काँग्रेस लढेल असं त्यांचं नाव आहे. नाना पटोले अगदी खरं बोलत आहेत. मी सांगलीची परिस्थिती पाहण्यासाठीच आलेलो आहोत आणि ते पाहिल्यावरती मला असं वाटलं की इथे शिवसेनेचा उमेदवार लढणं अधिक योग्य आहे.